गुढीपाडव्यापूर्वी घरात करा हे बदल, सुखसमृद्धीसह जीवनात येईल भरभराट. नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. यंदा 30 मार्चला गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे, पण या दिवसापूर्वीच घरात काही बदल केल्यास सुख समृद्धी लाभेल. हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला खूप महत्त्व आहे. हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. हा सण चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा केला जातो. या दिवसापासून मराठी नववर्षाची सुरुवात केली जाते. यंदा गुढीपाडवा 30 मार्चला साजरा केला जाणार आहे. या दिवशी घराबाहेर गुढी, कलश आणि कापडाने सजवलेला ध्वज ठेवला जातो, जो शुभ आणि विजयाचे प्रतीक आहे. वास्तूनुसार या दिवशी घरात सकारात्मक वातावरण ठेवायचे असेल तर पुढील बदल करायला हवे. देवघर. वास्तूनुसार घरात देवघर अशा ठिकाणी असावे जिथे प्रकाश दिवसभर येईल. गुढीपाडव्याच्या या खास दिवशी घरात सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी ताजी फुले वाहावी. देवघरात देवांचे जुने वस्त्र बदलून नवीन परिधान करावे. घराची सजावट. गुढीपाडव्यापूर्वी घराची स्वच्छता करून सजावट करावी. यामुळे घरात नकारात्मकता राहत नाही, तसेच काही अडचणी असतील तर त्या दूर होतात. मुख्य दारावर तोरण बांधावे आणि रांगोळी काढावी. स्वयंपाकघर. घरात नेहमी अन्नधान्य ठेवावे, यामुळे माता अन्नपूर्णा प्रसन्न राहते. तसेच स्वयंपाकघर कायम स्वच्छ करत राहावे. घराची स्वच्छता. सकाळी आणि संध्याकाळी घरात झाडू मारावा. या शुभ दिवशी घर स्वच्छ असेल तर सकारात्मक ऊर्जा वास करते. तसेच घर पुसताना मिठाचा देखील वापर करावा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मक विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.